तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पुण्यामध्ये पाऊस खूप चांगला चालू आहे. पावसाने सुरुवात केली आहे. थोडासा लेट झाला पण पावसाला सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की काल ज्यावेळेस मी बाहेर जात होतो, तर खूप मुसळधार पाऊस होता आणि त्या मुसळधार पावसामध्ये ट्रॅफिक खूप झालेलं होतं. ट्रॅफिक खूप झाल्यानंतर ज्यावेळेस मी सिग्नलला माझी गाडी थांबली होती, त्यावेळेस पाठीमागून मला एका कारने पाठीमागून डॅश दिला. मी गाडी उतरून बघितलो, तर मला थोडंसं स्क्रॅच माझ्या गाडीला पडलेला आहे. मी त्याला विचारलं की बाबा काय, तर तो म्हणला की सर मी नवीन गाडी घेतलेली आहे आणि मला थोडासा अंदाज नाही आला बंपरचा, त्याच्यामुळे थोडंसं घासलं. तुमचं काय असेल तर तुम्ही त्याचं पे करेल. तर मी एवढं काही नाही म्हणलं, थोडंसं क्रॅच होता. तो जास्त घाबरलेला होता. ऑब्व्हियसली फर्स्ट टाईम गाडी चालवते पावसामध्ये, थोडं जजमेंट वगैरे आलं नसेल. तर मी म्हणलं ठीक आहे, थोडी काळजी घ्या म्हणलं. सगळेच माझ्यासारखे नाही भेटणार तुम्हाला, तुम्ही थोडी काळजी घ्या की तुम्ही तुमचं जजमेंट घ्या. पावसाचं कसं जजमेंट येत नाही लोकांना बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये. तर तुम्ही त्यांना सांगितलं थोडीशी काळजी घ्या. तर व्हिडिओ बनवायचं कारण हाच मित्रांनो की आपलं खूप जणांना आहे ना, आपल्याला अंदाज येत नाही आपल्याला पुढची गाडीमध्ये आपण किती अंतर सोडायचं, किंवा पुढची गाडी आपल्यापासून किती लांब आहे हा अंदाज नवीन ड्रायव्हर्सना थोडा वेळ लागतो यायला, पण ते शिकून जातात. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या शिकणार आहोत की आपली गाडी चं डिस्टन्स दुसऱ्या गाडीपासून बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये किती ठेवायचं हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गाडी शिकता त्यावेळेस तुम्हाला गाडी सगळं शिकवतात, जे ट्रेनर असतात वगैरे शिकवतात. पण थोडं जे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये आहे ते थोडंसं एक शिकवतात ते पण पण थोडं एवढं त्यांचं भर नसतं की बाबा तुम्ही ह्या आहे. त्यांचं फक्त एवढंच असतं की तुम्हाला गेअर व्यवस्थित पाडणं, तुमचं स्टेअरिंग जजमेंट वगैरे याच्याकडे जास्त लक्ष असतं. पण ते तुम्हाला सांगणार नाहीत की बंपर टू बंपरमध्ये तुम्हाला एवढं अंतर ठेवलं पाहिजे. हे आपल्याला पर्सनल ह्याच्यामधूनच आपल्याला कळतं. ज्यावेळेस मी गाडी घेतली होती नवीन, त्यावेळेस मला पण कळत नव्हतं की मी डायरेक्ट गाडीला जाऊन चिटकवायचो. नंतर नंतर आपल्याला कळत गेलं की ट्रॅफिकचा अंदाज आला. असेच मी व्हिडिओ बघत होतो. मला व्हिडिओजमधून खूप हे मिळालं, आपल्याला ज्ञान मिळालं की बाबा अशी गाडी एवढी ट्रॅफिकला मध्ये ठेवायची. तो तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. खूप लोकांना अंदाज येत नाही, तर ते अंदाज आपण कसा घेणार? प्रत्येक गाडीचं वेगवेगळं असतं. कोणती गाडी मोठी असते, कोणती छोटी असते. पण त्याचं पण आपल्याला एक हे असतो, आयडिया असते की तो आपण अंदाज कसा घ्यायचा. तर ते आपण आधी शिकून जाऊ. बघा, तुम्हाला त्यामधून शिकवतो मी. म्हणजे तुम्हाला बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये आणि जे नवीन ड्रायव्हर्स असतील त्यांना थोडेसे जो त्रास होतो तो कमी होईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर. कारण मी तोच फॉलो करतोय ते तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला पण याचा फायदा होईल, नक्कीच फायदा होईल. चला तर मित्रांनो, मग तुम्हाला दाखवतो मी कसं करायचं. हे बघा मित्रांनो, हे आपल्या गाडीचा डॅशबोर्ड आहे. हा डॅशबोर्ड झाला गाडीचा आणि समोर आपले वायपर पण आहेत. हे सर्व गाड्यांना असतं. हे तुम्ही बघून घ्या, हे वायपर आणि हे डॅशबोर्ड समोरचा. ज्यावेळेस तुम्ही बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये असाल त्यावेळेस आपण काय करतो, गाडी थोडंसं पुढे मागं. आपल्या इथं तशी हे नाही आहे की आपण एकाच जागी थांबलोय सिग्नल वाईज तर पाठीमागून तुम्हाला हॉर्नचा भोंगा चालूच राहणार. तुम्ही एका जागी थांबू नाही शकणार जोपर्यंत सिग्नल पडतो. थोडं 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 आपण ते आपल्याला सरकावंच लागतं. पाठीमागचा हॉर्न देतो की मग थोडं एक पाऊल पुढे चला, मग एक पाऊल पुढे चला. आपण असंच थांबू शकत नाही. मग त्याच्यामध्ये आपल्याला कसं थोडं जजमेंट आपलं होत नाही की गाडी किती लांब आहे, आपण किती लांब थांबायचं, किती अंतर ठेवायचं, त्याला टच होऊ नये म्हणून आपण काय करायचं. हे सगळं आपल्याला ते लोक पाठीमागचे असतात ना, एकदम मूर्ख लोक आहेत की त्यांना सिग्नल पडलेला असतो तरी त्यांना पुढे जायचं असतं. कुठून जाणार आहे माहीत नाही, उडून जाणार आहेत का कशी माहीत नाही. एकदम लो क्वालिटी मेंटॅलिटी लोक आहेत मार्केटमध्ये. तर ह्यांच्यापासून तुम्हाला कसं वाचायचं हे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही गाडी सिग्नलला लावताल किंवा तुमच्याकडे सिग्नलला असेल गाडी, तुमच्या गाडीसमोर एक गाडी असेल, तर त्यावेळेस बघा गाडीची जी पाठीमागची जी नंबर प्लेट असते, पाठीमागची त्या पुढच्या गाडीची पाठीमागची जी नंबर प्लेट असते, त्या नंबर प्लेटची वरची जी बाजू असते, वरची वरची बाजू आणि आपला जो हे आहे वायपर, हा दिसला नाही पाहिजे. वरची बाजू आणि वायपर एकदम तंतोतंत जुळले पाहिजेत.
त्यावेळेस त्या गाडीमध्ये सेफ डिस्टन्स राहतं आपल्या. नाहीतर त्याच्यात अजून तुम्हाला सेफ डिस्टन्स ठेवायचा असेल तर नंबर प्लेटच्या अर्धा नंबर प्लेट, असा अर्धा नंबर प्लेट दिसला पाहिजे आपल्याला, तर त्यावेळेस ते सेफ डिस्टन्स राहतं. हे तुम्ही ट्रिक करून बघा आणि तुम्ही अंतर बघा किती राहतं त्याच्यामध्ये. आपण काय करतो, काही लोक काय करतात की गाडीचा जो पुढचा भाग आहे तो नंबर प्लेट पण जाऊ देतात, फक्त त्याचा जो कॅमेरा असतो वरचा, जो त्याचं हे असतं टायटल त्याच्या गाडीचं, कोणती जी मारुती सुझुकी किंवा ह्युंडाई याच्यापर्यंत गाडी घेऊन जातात. तर थोडंसं अंतर कमी होतं मित्रांनो गाडी चालवताना ना. आणि त्यातल्या त्यात सिटीमध्ये गाडी चालवताना ना, जेवढं तुम्ही जास्त अंतर ठेवताल तेवढं तुम्ही सेफ राहताल. पुढून सांगतोय, पाठी मागण्याची काही गॅरंटी नाही आपल्याला, तो किती आपल्याला चिटकतो आणि तो किती हे आहे, एज्युकेटेड आहे का, कसा माणूस आहे, ते त्याच्यावर डिपेंड आहे. तो तुम्हाला जर एज्युकेटेड असेल, चांगला असेल, तर तो सेफ डिस्टन्स ठेवणार. आणि ते असेच काही पण लोक असतात, तर ते तुम्हाला गाडीला बंपरला गाडीला चिटकवणार आणि हॉर्न मारत बसणार, जसं काही तुम्ही इथं रोडवरती झोपायला आलात असं वाटतं त्यांना. हे असे काही आहेत दळभद्री लोक आपल्या मार्केटमध्ये, त्यांच्यापासून थोडंसं दूरच राहतो मी, कारण आपण एज्युकेटेड लोक आहेत, आपण सगळे रूल्स फॉलो करतो. असे काही सेफ एकच ट्रिक आहे, त्या पुढची गाडी जी आहे तुमची, कोणती पण गाडी असू द्या, त्याच्या नंबर प्लेट आणि तुमचे वायपर याच्यामध्ये नंबर प्लेटची वरची बाजू तिथपर्यंत ते नंबर तुम्हाला दिसत नसेल तर समजून जा की तो सेफ अंतर आहे. काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला, त्याच्यावरती नका नेऊ तुम्ही. तुम्हाला गाडी तुमची सेफ ठेवायची आहे, मानसिक त्रास नको आहे पावसाळ्यामध्ये वगैरे, तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक आहे, तुमचं वायपरचा जो वरचा भाग आहे वायपरचा आणि त्या गाडीची नंबर प्लेट याच्यामध्ये सामान असं जर आली ते त्यावेळेस नाही, तर त्यावेळेस समजून जा की तुमची गाडी सेफ अंतरमध्ये. तिथंच काय करायचं, मागं कोणीही असो, आपली गाडी न्यूट्रलमध्ये टाकायची, ब्रेकवरून किंवा क्लचवरून पाय काढायचा आणि हँडब्रेक मारून एकदम बसायचं. 1-1.5 मिनिटाचा 2 मिनिटाचा सिग्नल असतो. 2 मिनिटाचा सिग्नलमध्ये तुमच्या पायालाही त्रास नाही होणार. सरळ हँडब्रेक मारायचं आणि बसायचं शांत. कोणी किती पाठी मागून वाजवायला काही घेणं नाही. मानसिक त्रास नको आहे आपल्याला. असे खूप लोक आहेत की जबरदस्तीने त्रास देतात आपल्याला. आपण जरी सेफ चालायलो तरी मग माणूस काय होतं, थोडं घाबरून जातं, अरे पाठीमागून काय. मग ते हाडबडीमध्ये माणसाला काही पण होतं, पुढची गाडीला थोडा डॅश लागू शकतो, मग ते माणूस येऊन आपल्याला बोलणार. त्याच्यापेक्षा आहे ना, सिग्नल लागला तुम्हाला, आपल्याला दिसतं की किती मिनिटाचा सिग्नल आहे, सरळ सरळ गाडी न्यूट्रलमध्ये टाका आणि हँडब्रेक मारून कूल शांत राहा. पॅनिक नका हो. असे खूप लोक आहेत आपल्याला त्रास देणारे, पण ते प्रत्येकाचे जर त्रास दिले तर आपण गाडी शिकणंच बंद करू. तर मित्रांनो, हा एक अशी सोपी ट्रिक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायची होती, कारण मी समजूतदारी दाखवली काल, पण असे काही खूप लोक नाही आहेत की जे समजून घेणार आहेत तुम्हाला. नवीन ड्रायव्हर आहे म्हणून मी समजून घेतलं जातं. मी पण कधी नवीन ड्रायव्हर होतो, तुमच्याकडून पण तुम्हाला पण कोणी नवीन ड्रायव्हरने हे डॅश दिला तर तुम्ही समजून जा. प्रत्येक अशा गोष्टी करू नका की आपल्याला पण त्रास होईल आणि त्यांना पण त्रास होईल. फक्त जस्ट बघा, अजून एक, त्या गाडीची नंबर प्लेट आणि आपलं वायपर हे तंतोतंत जुळले वरतून, तर समजून जा की बाबा सेफ अंतर आहे आणि तुमची गाडी सेफ आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्या रेफरन्ससाठी बघा, आपल्या गाडीचा जो वायपर आहे ते आणि पुढच्या गाडीची नंबर प्लेट, याच्यामध्ये अंतर बघा तुम्ही. सेफ अंतर राहील तुम्हाला. आणि तुम्हाला जास्त अंतर हवे असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाठीमागं ठेवू शकता गाडी तुमची. समजा की बाबा सेफ अंतर आहे आणि तुमची गाडी सेफ आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि जे नवीन ड्रायव्हर्स आहेत तुमचे मित्र वगैरे, त्यांना गाडीचा अंदाज येत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.